नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे मस्त अशी नागोरी डाळ. तर ही डाळ आपण कशी बनवलेली आहे आणि ही झणझणीत आणि चमचमीत डाळ तुम्ही कशी बनवू शकाल ती सर्व इन्फॉर्मेशन आम्ही या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर चला, थोडाही वेळ न घालवता आजच्या या आपल्या व्हिडिओसाठी सुरुवात करूया. बघा किती सुंदर तयार झालेली आहे, मस्त अशी घट्ट डाळ झालेली आहे नागोरी. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी. तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहे साहित्यांमध्ये तूर डाळी घेतलेली आहे, चणा डाळ घेतलेली आहे, मसूर डाळ घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, अद्रक घेतलेली आहे, लसूण आहे, मिरची आहे, राई आणि जिरे घेतलेले आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत. डाळीसाठी, नागोरी डाळीसाठी ना आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेतल्या. ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवतो, तर ही आमची पद्धत आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे कसुरी मेथी, कढीपत्ता घेतलेला आहे, अद्रक कोथिंबीरचं आपण मिक्सचर घेतलेलं आहे, ते तुम्हाला दिसत आहे. त्याचबरोबर लाल मिरची घेतलेली, मिरची पावडर घेतलेली आहे आणि इकडे बघत आहात मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे. तर हे सर्व मसाले आपण घेतलेले आहेत. इकडे घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला कांदा, म्हणजे तो जो सुगंध येणार आहे जेव्हा आपण कांदा तेलामध्ये तळतो तो एकदम सुंदर असा टेस्ट येणार आहे त्याला. आणि त्याचबरोबर आपण बारीक अशा टमाटर चिरलेला आहे. इकडे मस्त दोघांचे रंग आणि कलर फुलून आलेले आहेत. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या या नागोरी डाळीमध्ये जाणार आहेत. तर इकडे आपण काय केलेलं आहे, त्याच्या मिक्सचर वॉश करून घेतलेल्या डाळी आणि डाळी आपण साईडला घेतलेल्या आहेत आणि ह्या गरम पाण्यामध्ये वाफून घेतल्या आहेत. त्यात आपण तूप टाकलेलं आणि हळद टाकलेली, मस्तपैकी याचं मिक्सचर करून घेतलं आहे आणि हे बॉईल करायला ठेवलेलं आहे. मस्तपैकी डाळी बॉईल होऊ द्यायच्या आहेत. तर बघा मस्तपैकी आपलं डाळी आता सगळ्या बॉईल झालेल्या आहेत तिकडे तुम्ही बघू शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे काम असतं आपल्या ह्या डाळी बॉईल करण्याचं, तर आम्ही ह्या नुसता गॅसवरती केलेल्या आहेत, पातेल्यामध्ये गरम केलेल्या आहेत, बॉईल केलेल्या आहेत. तुम्ही ह्या डाळी कुकरमध्येही गरम करू शकता, त्यात काही इश्यू नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. आणि इकडे आपण सुरुवात केलेली आहे 3 चमचे तेलामध्ये. कढईमध्ये आईने 3 चमचे तेल घेतलेलं आहे. मस्तपैकी आपली कढई चांगली गरमागरम झालेली आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपले जे गरम डाळीचं जे पातेलं होतं ते रेडी होत आहे. ते आपण स्लो गॅसवरती ठेवलेले आहे आणि ते बॉईल होत आहेत डाळी. इकडे आपण टाकलेला आहे कढीपत्ता ॲड केलेला आहे आपण मस्तपैकी याच्यामध्ये. आणि कोणाकोणाला ही रेसिपी आवडते, नागोरी डाळीची रेसिपी आवडते, त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. डाळीचे सर्व प्रकार, मला दाल राईस आवडतं, आपली तडका डाळ आवडते, वेगवेगळ्या ज्या प्रकारच्या डाळी असतात, कारण की ह्याच्यामध्ये ना प्रोटीन्स भेटतं, वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटीन भेटतं. आता इकडे आईने ॲड केलेलं आहे हिंग, राई आणि जिरे यांचं मिक्सचर, जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे इन्ग्रेडियंट्समध्ये ते ॲड केलेलं आहे. मस्तपैकी ना हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता. तर मस्त असा टेस्ट येणार आहे, सुगंधही फार छान आलेला आहे. आता मस्त असा तडक्याचा. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतो आहे, कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर मला तर फार आवडतात आणि कोणाकोणाला वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आवडतात त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही आपला जो मागचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता. आय बिलीव्ह 6 महिन्याआधी आपल्या ह्या चॅनलवरती आपण नागोरी डाळीचा रेसिपी टाकलेली, ती सर्वांना आवडलेली. आणि तसाच सपोर्ट आपल्याला या व्हिडिओवरती पण द्या. इकडे आपण टमाटर नंतर मीठही टाकलेलं आहे, मिठानंतर हळद ॲड केलेली आहे. तर मस्तपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. नागोरी डाळ ही बेसिकली राजस्थानची फेमस असते आणि त्याच्यामध्ये आपण जे कसुरी मेथीनी जो सुगंध येतो, ती कसुरी मेथी पण बेसिकली नागौर आहे राजस्थानमध्ये एक शहर, तिकडची असते. तर बेसिकली आपल्याला ही त्या प्रकारची डाळ तयार करायची आणि ही डाळ, मी जसं म्हटलं की प्रोटीनचा सोर्स असतो डाळींमध्ये, तर ते सर्व आपल्या बॉडीमध्ये जातं आणि लहानांपासून मोठ्यांसाठी दोघांनाही डाळ ही उपयोगी असते बॉडीसाठी, म्हणजे प्रोटीन घेण्यासाठी. इकडे आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे, मस्तपैकी आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तो बघा भरपूर सुंदर अशी रंगसंगती आलेला आहे, कलर आलेला आहे. आता याला ना आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आणि फ्राय करून दिलं आहे. हे तुम्हाला 5 मिनटानंतरचं दृश्य दाखवतो आहे मी मस्तपैकी. इकडे आपण ही जी मी तुम्हाला म्हटलेलं कसुरी मेथी पण ॲड करायची, ज्याने असं बोलतो ना टँगी फ्लेवर येतो, मस्त असा सुगंधही येतो. ही आहे राजस्थानची, आय बिलीव्ह नागौरची असते ना, नागौरपासून आपल्याला ही भेटते कसुरी मेथी, तर तीच आपण ॲड केलेली आहे याच्यामध्ये.
भरपूर स्टेट्सची वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. तर येस, आणि ही आम्ही आमच्या पद्धतीने कशी बनवतो तीच पद्धत आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि आपण जे आपला 5 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवतो आहे, हे आपण मसाला आपला चांगला फ्राय झाल्यानंतर आपण ह्या डाळी ॲड केलेल्या आहे आपल्या गरम पातेल्यातल्या. मस्तपैकी डाळी बॉईल झालेल्या आहे. आता मसाला आणि डाळी ह्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. तर जास्त काही वेळ लागणार नाही आहे. डाळी आपल्या चांगल्या बॉईल झालेल्या आहेत. आता फक्त 5 मिनटं आपल्याला सिमर होऊ द्यायचं आहे, बॉईल होऊ द्यायचे आहेत. हे आपलं रस्सा भाजी, नागोरी डाळीची रस्सा भाजी आणि म्हणजे नागोरी रस्सा. आणि येस, 5 मिनटासाठी आपल्याला इकडे थांबायचं आहे. अँड अदर साईड आपल्याला दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गॅसवरती आपण इकडे तडका तयार करत आहोत. इकडे आपण घेतलेल्या आहेत लाल मिरच्या आणि तेल. आता ह्याच्यामध्ये फक्त आता मिरची पावडर ॲड करायचे आणि तडका देऊन डाळ आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आता कलर येणार आहे. इथे डाळ रेडी झालेली आहे, अशी मस्त घट्ट तयार झालेली. बघा किती सुंदर कलर आलेला आहे तडक्यामुळे. तर येस, प्लीज आपल्या चॅनलला, मुंबईकर आई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा, आपलं महाराष्ट्रीयन चॅनल आहे. थोडासा आपल्या चॅनलला पुश करा आणि जेणेकरून आपल्या चॅनलची ग्रोथ वाढेल. प्लीज सपोर्ट करा. इकडे आपले रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता गॅस आपण पूर्णपणे थांबवलेला आहे. आता हिला आपण सर्व करून घेऊया एका डिशमध्ये. मस्त असा सुगंध आणि कलर आलेला आहे, तर्री जमा झालेली आहे, डाळ एकदम फ्राय झालेली आहे, डाळ एकदम मस्तपैकी बॉईल झालेली आहे. ती मिरची तुम्ही बघू शकता, एकदम तडका आलेला आहे. तर आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. आता इथं आपण साईडला ॲड करून घेऊया. हे बघा, हे मस्तपैकी कोथिंबीर टाकत आहे आई. भरपूर छान टेस्ट आलेला आहे आणि सुगंधही भरपूर छान आहे. डाळीबरोबर ही डाळ आपण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण खाऊ शकतो. लंच आणि डिनरसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबईकर आई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर.